ज्येष्ठ पौर्णिमेचं जे महत्त्व आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे। आजच्या ज्येष्ठ पौर्णिमेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध धम्माची जी चळवळ आहे गतिमान करण्याचं काम करत आहोत, असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पूज्य भगवंत डॉक्टर उपगुप्तजी वास्तवीर, जे बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीचे अध्यक्ष आहेत। ही धम्मसेवेमध्ये कार्यरत असलेली संस्था 1963 पासून कार्यरत आहे आणि सातत्यानं या संस्थेमार्फत आंबेडकरी चळवळ धम्म चळवळ गतिमान करण्याचं काम सातत्यानं होत आहे। बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक समितीच्या माध्यमातून बुद्ध धम्मामध्ये ज्या ज्या महानीय व्यक्तींनी पूज्य बंदेकरांनी कार्य केलेलं आहे, ते राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर येऊन गेलेले आहेत। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षा देणारे चंद्रमणी महादेव असतील, त्यानंतर भदंत आनंद कौशल्यान असतील, म्हणजे फार मोठी या ठिकाणी ही परंपरा आहे आणि या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं बुद्धविहार समितीची दखल घेतली आणि अतिशय सन्मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार या संस्थेस प्रदान करण्यात आला। पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी वास्तवीर, त्याचप्रमाणे या संस्थेचे सन्माननीय सचिव ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड यांनी हा पुरस्कार माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय सचिव यांच्या हस्ते तो स्वीकारलेला आहे। आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। तर या ठिकाणी विहार समितीचं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं यथोचित त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे। सर्वांना विनंती आहे शांतपणे महाराष्ट्र शासनानं जे काही पत्र दिलेलं आहे बोधिसत्व डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीला, त्याचं मी प्रकट वाचन करत आहे। शब्दाने शब्दाकडे आपण लक्ष असू द्या। सन्माननीय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी सामाजिक न्याय विभागाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते। या वर्षीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार यासाठी आपल्या संस्थेची निवड झाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन। आपले कार्य नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरले असून आपण हाती घेतलेल्या कामामुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले आहे, याबद्दल आपले विशेष आभार। म्हणजे आपल्या विहार समितीचा फार मोठा गौरव झालेला आहे। आपल्या संस्थेत दिल्या जाणारा हा पुरस्कार हा केवळ सन्मान नसून आपण समाजातील उपेक्षित, वंचित व दुर्बल घटकासाठी दिलेल्या आजपर्यंतच्या योगदानाची पावती आहे। म्हणजे बुद्धविहारामध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम होत नाही, तर जे उपेक्षित आहेत, दुर्बल आहेत, उदाहरणार्थ विहारामधले अभ्यासिक असेल, त्यानंतर जे अभ्यासामध्ये किंवा अडचणीमध्ये सापडलेली जी माणसं आहेत
त्यांना मदत करण्याचं काम सुद्धा विहाराच्या माध्यमातून होतं. यापुढेही आपले कार्य असेच अविरतपणे सुरू राहील व समाजातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री वाटते. पुनश्च एकदा आपले मनपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा. संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी अशा प्रकारचं ते पत्र देऊन पूज्य भदंत डॉक्टर उपमुक्तजी महास्तवीर आणि विहार समितीचे जे सचिव आहेत ॲडव्होकेट महेंद्र गायकवाड यांना सन्मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान केलेला आहे. कालच त्याचं वितरण झालेलं आहे. तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं तर पूज्य भदंत डॉक्टर उपमुक्तजी महास्तवीर आणि पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत आपल्याला करायचं आहे. आणि विशेषतः हा पुरस्कार मिळाल्याबद्दल, कारण आपल्याला माहित आहे पूर्णा शहरामध्ये धम्मसेवेमध्ये तत्पर असलेली जी महिला मंडळ आहे तर यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण पूज्य भंतेच्या मार्गदर्शनाखाली महिला मंडळ धम्माचे जे कार्यक्रम आहे यशस्वीपणे राबवण्याचं काम करतं. तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी पूज्य भदंत डॉक्टर उपमुक्तजी महास्तवीर, पूज्य भदंत पयावंश, पूज्य भदंत पयासा यांचं स्वागत करण्यासाठी मी ज्येष्ठ धम्मोपासिका कासाबाई कांबळे, कांताबाई साळवे यांना विनम्र सूचना करतो आपण पूज्य भदंत डॉक्टर उपमुक्तजी महास्तवीर यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे पूज्य भदंत त्याचप्रमाणे रत्नाबाई बाबूल, प्रतिभा हिवाळे यांनाही सूचना आहे आपण स्वागत करण्यासाठी समोर यावं. जनाबाई मुंडे, उषाताई गायकवाड, वैजंताबाई कांबळे, मंजुषाताई पाटील यांनीही पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी समोर यावं. शोभाताई गोदने यांनाही विनम्र सूचना आहे पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी आपण समोर. सर्व सन्माननीय उपासक उपासिका, आपण एक वर्षात 2-3 पौर्णिमा सोडल्यात मला वाटतं सातत्याने आपण घेतो. एक तर नांदेडला पौष पौर्णिमेला असते तेव्हा अयोध्येला कार्तिक पौर्णिमेला आपली परिषद असते तेव्हा आपलं राहून जातं. बाकी जवळपास 10 पौर्णिमा तर सातत्याने बिहारामध्ये या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवत होतो. आज तर म्हणजे विद्यार्थ्यांचा सत्काराचा मुख्य कार्यक्रम होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असल्यामुळे आमचे रणवीर गुरुजी आहेत आमच्याजवळ, ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आपली अभिनव प्रसाद आहेत नावाजगिरी पुण्यामध्ये एकमेव, त्यांचं ते धुरा सांभाळतात. आणि आपल्या
आपल्या पूर्णेत राहतात. त्यामुळे आम्ही म्हटलं विचार केला की कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला गुरुजी असलेले बरे. तर ते आज म्हटलं शाळा आहे ना, ते आज शाळा आहे, मीटिंग काय असेल किंवा शाळा असेल, तुम्ही म्हटलं वेळ काढा. मुस्लिम लोक 1:30 वाजता शुक्रवारी कोणत्याही अधिकारी सोडून जातेच म्हणून तसं तुम्ही सांगा की आमच्या वंदना पौर्णिमा आहे असं जरा थोडं आपलंही थोडंसं चालू. मी आता बोलत बोधिवृक्षाखाली गुरुजीला बोललो की जेणेकरून ते जे कार्यकर्ते सांगतात गुरुजी लवकर भेटतच नाहीत म्हणतात, आता इथून पुढं भेटतील तुम्हाला, काळजी करून गुरुजी काही आपल्यातून जाणार नाही कुठं. आज त्यांनी इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राजेंद्र घोडके सेवानिवृत्त झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातून. यापूर्वी एका पौर्णिमेला एकदा मला आले होते घोडके. आपले चांदापूर परळीजवळ आहे, किती 6 एकर जमीन आहे, 6 एकर जमीन. काय नाव दिलं आपण त्याला? तक्षशिला. आपली बौद्ध संस्था तिथे निर्माण केली, सुंदर झाडं लावले, निवास बांधले, बुद्धाची मूर्ती बसवली. दरवर्षी सातत्याने परिषद घेतात, ते त्याचे अध्यक्ष सचिव आहे. खरं म्हणजे हे आपण सत्कार स्वागत करतो, कारण PWD मध्ये नोकरी केली, रिटायर झाले, त्यांना पगार मिळाला असं आणि पुढं काही भेटलं आणखी सगळं, तो भाग वेगळा आहे. पण धम्माच्या कार्यामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून ते सातत्याने आमच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करतो, स्वागत करतो. हा एक महत्त्वाचा आमच्यासाठी भाग आहे. त्यांना साथ देणारे आमचे गजानन सर्वदेव ते उपस्थित आहेत. आमचे करण गायकवाड आणि त्यांची पूर्ण मी टीम म्हणणार नाही प्रकारची, कारण टीम खेळाची असते, आपला काही खेळ नाही आहे, टीम म्हणणार नाही मी. आमच्या उपासकांचा एक संघ, उपासक संघ, नालंदा संस्था जी आपली आहे चॅरिटेबल ट्रस्ट ती आहे. खरं म्हणजे अनेक वर्ष ती जागा रिकामी पडलेली होती, बरेच वर्ष. मी उल्लेख करीन त्या हिंगोले आपले पोलीसमध्ये होते, हिंगोले आणि आमचे इथे बसले DM जल्हाद, ते तिथे राहायला आले आणि यांनी नाद लावला, नाद सुरू केला. थोडासा वादही झाला. काही लोक दारासमोर भिंत बांधून देत नव्हते वाटतं, इकडून घ्या, आपलीच माणसं विरोध करत होते, इकडून भिंत घ्या, आमच्या दारात भिंत आल्यावर पण मग आम्ही कुणीकडे पाहू, कुणीकडून जावं. ते वाद मिटवला. आमचं महिला मंडळ तिथलं श्रीलंकेला आलं आमच्यासोबत. तिथून त्याने अनुराधाकडून बोधिवृक्षाची फांदी आणली आणि ती फांदी आम्ही तिथे लावली. जसा जसा बोधिवृक्ष मोठा होत गेला तशी तशी तुमच्या आपल्या नालंदा आणि रविदास पार्कची तशी तशी वाढ होत गेली बोधिवृक्षासोबत. आणि आज विहार झालं, बुद्धाची मूर्ती आणली, बाबासाहेबांच्या हस्ते आल्या, लायब्ररी होत आहे, कंपाऊंड वॉल झाली, कमान झाली, गार्डन होत आहे, टॉयलेट बाथरूमचं. आणि जेव्हा राहुल पाटील रोडवर जातो आपण भूमिपूजनला आलो, तेव्हा आमदारांनी सांगितलं की भरती जे म्हणतील तेवढे पैसे देतो असं. तेव्हा मला वाटतं 25 लाख रुपये फौजा खानने दिले, मधू जाधवने दिले, सर्वांनीच त्या कामाला मदत केली. आणि ह्या मंडळींनी त्याच्यामध्ये अध्यक्ष आमचे करण गायकवाडजी, ओमप्रकाश भीमप्रकाश गायकवाडजी, इंग्रजी, विशाल शिंदे, विनोद मस्के आणि कुणाली पाचपुते तिथे आलेत ना, या सर्व मंडळींनी तिथे काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणून आज आमचे धनंजय गायकवाड महापालिकेत आहेत. महापालिकेत असताना आता त्यांना वर्ग 1चा स्वच्छता अधिकारी म्हणून तिथे पदोन्नती मिळालेली. म्हणतात आपल्या जिल्ह्यात महापालिका आहे आणि धार्मिक कामामध्ये रत आहेत, म्हणून त्यांना म्हटलं सन्मान आपल्या जिल्ह्यामध्ये आज पौर्णिमेच्या निमित्तानं झाला पाहिजे. हा एक हेतू ठेवून आम्ही आपल्याला इथे सन्मानपूर्वक बोलावलेला आहे. थोड्याच वेळामध्ये
आपल्या उषा किरण शृंगारे तहसीलदार गंगाखेड आहेत, उपासिका आहेत, लातूरच्या आहेत, मागे येता सहज आल्या, जीवनदान तुझं स्वागत केलं. मला वाटलं नाही की तहसीलदार असतील म्हणून. मग मी विचारलं कोण आहे काय, म्हणून मी असं 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 तेही आपल्याकडे थोड्या वेळामध्ये म्हणजे मीटिंग आहे, मी 1-2 पर्यंत पोहोचते. ते आपल्या कार्यक्रमाला तहसीलदार गंगाखेड एक महिला आमची MPSC होऊन आज तहसीलदार झालेली आहे. तर महिलांना मुलींना प्रेरणा मिळावी की आपणही कलेक्टर तहसीलदार होऊ शकतो, एक ताकद आमच्या मुलींमध्ये निर्माण व्हावी. एक तहसीलदार बाई आमची आहे, आज डेप्टी कलेक्टर आहे, IPS अधिकारी आहे. आमच्या पौर्णिमा गायकवाड हिंगोलीला जे तुमचं हे CRPFचा जे आहे ते तिचे IPS अधिकारी आहे. पौर्णिमा गायकवाड त्यांचे मिस्टर बी IPS अधिकारी आहे दिल्लीला. आमच्या महिला आता त्या मुलींना थोडीशी प्रेरणा मिळावी म्हणून हे बक्षीस वितरण, स्पर्धा परीक्षा, हे आता हे बघा यांना बक्षीस आणि परीक्षा नसती ती आले असते तेवढे विहारात आज त्यामुळे आले नसते. मग काहीतरी नादाने थोड्याशा लालचीने का होणार लहान लेकराला आपल्याला विहाराकडे, धम्माकडे, संस्काराकडे वळवायचं आहे. आमची सिनियर मंडळी आपण कार्यकर्ते तर नेहमीच असतो, पण यांना कुठल्या तरी निमित्ताने विहाराशी, धम्माशी अटॅच करणं आवश्यक समजून आम्ही तो परीक्षेचा आणि चांगले मार्क काही विद्यार्थ्यांनी चांगली परीक्षा आपण ॲप्टिट्यूड टाईप घेतली ना, त्यामध्ये एक प्रश्न होता आणि त्याला एक ऑप्शन होतं, 4 ऑप्शन होते, त्याला एकाला टिक मार्क करायची. अशी एक परीक्षा आम्ही 8 तारखेला विहारामध्ये, तर 90 विद्यार्थ्यांनी त्याच्यात मला मुलींनी भाग घेतला आणि त्याला बक्षीसही ठेवलं. म्हटलं थोडंसं प्रेरणा म्हणून. पैसे किंमत पैशाची नाही. मग केशवराव आमच्या टूरमध्ये येतं त्याशी म्हणजे माझ्याकडून तुम्ही सांगा तेवढं बक्षीस मी देतो. त्यांनी मी आकडा नाही सांगितलं, तुम्ही निश्चित देता तेवढं. गौतम घोडे आले म्हणजे एक कमी व्हायला म्हणजे जास्त ठेवा. आमचे भारत जोंधळे तर विचारलंच नाही, विचारायचं त्याला कामच नाही. त्यामुळं 3 लोकांनी मुलांसाठी 5,000, 3,000 आणि 2,000 असं 3 विद्यार्थ्यांना परीक्षार्थींना यांनी धर्माचं पेपर दिलं. त्यांना आपण बक्षीसही ठेवलेलं आहे आणि ज्या विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या सगळ्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहे. त्याच्यामध्ये 2 मुस्लिमच्याही मुली आहेत आणखी आलेले आहेत आणि OBCचे मुलं-मुली आहेत, ओप्रकाची दुसऱ्या समाजाची मुलं-मुली आहेत. आपण त्याच्यामध्ये असं पर्टिक्युलर आपल्यासाठीच म्हणून नव्हतं, कॉमन सगळ्यांसाठीच ते ठेवलं होतं. तर चांगला रिस्पॉन्स त्याला मिळाला. या कार्यक्रमासाठी इंतरून खास करून आमच्या महिला मंडळ आशाताई किल्लारे, सुमनताई प्रधान, प्रतिभा हरभरे, मनकर्णाबाई उवाळे, कमलबाई किल्लारे, साईबाई मेवाडे, सविता रोडे आमच्या शिक्षिका मानवत करून आलेले आहेत. हे सर्व उपासक उपासिका मंडळी, धर्मावर, हिंदू संघावर श्रद्धा ठेवणारी मंडळी आज कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. त्यासोबतच नागेश जोंधळे आमचे अंबाजोगाईहून सोबत आलेले आहेत. आणखी काही मान्यवर उपस्थित आहेत. तर हिंदू संघाचं औपचारिक स्वरूपामध्ये एकूण येऊन स्वागत झालेलं आहे. काही लोकांनी आपल्या गुरुजीने सांगितल्याप्रमाणे काही कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ विशेष करून स्वागतासाठी मंदिर आणलेलं आहे. बांधवांनो, मला कलेक्टर आणि आपल्या गोटे मॅडम होतं ना समाज कल्याण, त्या मला व्यक्तिगत तुम्हाला पुरस्कार घ्या म्हणून 2दा आग्रह केला. तुम्हाला देतो म्हणजे मी म्हटलं मॅडम, भगवान बुद्धाचं चिवर अंगावर हे काय लहान पुरस्कार आहे का? म्हणलं याच्यावर मोठा पुरस्कार कोणता? तुम्ही पुरस्कार मला वगैरे पाहिजे नाही. 2दा आग्रह केला, तर साहेबांनी केला आणि कुठे मॅडम नाही. मी म्हटलं मला पुरस्कार नाही दिला तर आमची बुद्ध विहार आहे, संस्था आहे, अनेक वर्षापासूनची जुनी विहारात धर्माचं कार्य करते. ती त्या संस्थेमार्फत समाज
संघटना, संस्था, ट्रस्ट जे काय आपले असेल हे मोठं असतंय आपल्या सगळ्यांपेक्षा. कुठलाही संघ महत्त्वाचा असतो. जसं भगवान बुद्धाला आता हे चादर दान केलं ना बाबूबाईंनी, तसं भगवान बुद्धाला जसं एक वस्त्र दान करू लागले भाषिकर काय प्रजापती किंवा ते म्हणजे मला हे वस्त्र दान करण्यापेक्षा भिक्खू संघाला दान कर, भिक्खू संघाला जे मिळते ते मला मिळते. आणि महाप्रजापतीनं ते भिक्खू संघाला ते वस्त्र दान केलं. ही आपली अशी परंपरा आहे की सांघिक स्वरूपामध्ये हा सगळा मान सन्मान पूर्णेचे उपासक तुम्ही जे धम्मपरिषदेला, जयंतीला, बुद्धजयंतीला, विजयादशमीला, 6 डिसेंबरला विभाग परेगावचा कार्यक्रम असेल, परवा बुद्धगयाचा मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम झाला असेल, रक्तदान शिबिर असेल, या सर्व कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण पूर्णेची उपासक मंडळी मदत करते आणि त्या पूर्णेच्या उपासकांच्या मदतीमुळे ते ज्ञान आणि सगळं ग्रंथालय, अभ्यासिका हे सगळं उभं राहिलेलं आहे. म्हणून विहाराचा जय जयकार होणं म्हणजे मंदिरचा जय जयकार आहे. त्यामुळं वेगळा करण्याची काही आवश्यकता नाही. केव्हाही सांगितलं म्हणून आपल्या 37 जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे, महाराष्ट्रातले जे 37 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत व्यक्तिगत स्वरूपाच्या त्याला पुरस्कार दिले सरकार, काही व्यक्ती नाही दिले. पण 10 संस्था बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारचे 10 36 जिल्ह्यामध्ये निवडले आणि त्या 10 मध्ये एकमेव आपलं विहार आहे. आणि बुद्ध विहार म्हणून आपल्या फक्त विहारालाच आहे. बुद्ध विहार म्हणून कुठल्याही संस्थेला पुरस्कार महाराष्ट्रात नाही. दुसऱ्या नावा नाही, त्याच्या काही सेवाभावी संस्था असतील, कोणत्या काही काय असतील, पण बुद्ध विहार म्हणून आणि तेवढ्या आजच्या सभागृहामध्ये एकटाच बंदगी दिसत होतो हे विशेष आहे. म्हणजे मी ज्यालाही बोललो, शिंदेजी नाही बोललो, ते घेता घेता मी म्हटलं एकदा जेवायला बोललो म्हटलं साहेब आता परत कधी बोलू असं लागलं. म्हणजे आणखी दुसऱ्या वेळेला आपण परत बोलू म्हणजे जास्त बंदी. अर्चदीपला बोललो एका मिनिटात बोलत मी म्हटलं समाजामध्ये जर आम्हाला वेळ द्यायचा, तुमचं हे सामाजिक न्यायचं जरा समाजामध्ये थोडा यायचा वेळ द्यायचा म्हणून आम्ही बोलवतो. येतो म्हणजे कुठेही तुम्ही बोलतो. एका मिनिटात या नाही बोलतो, एका सेकंदात या नाही बोलतो, तेवढ्या वेळामध्ये. म्हणजे पुरस्कार घेणं महत्त्वाचं नाही. त्यांना काहीतरी आपण आदेशित केलं पाहिजे, काहीतरी त्यांना काम लावलं पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे. म्हणून काल मुद्दा मी तेवढ्या कार्यक्रमामध्ये आता खरं म्हणजे आपले माणसं सगळ्या ठिकाणी गोंधळ करतात. आपले सरोजी म्हणजे जाळण्याच्या ठिकाणी गोंधळ, कार्यक्रमात गोंधळ, जेवताना पंक्तीला गोंधळ, लग्न आपला गोंधळच असतो. काही बाहेर आले होते मुंबईचे माणसं मात्र लाईनमध्ये चालतात. तिकीटला लाईन, जेवायला लाईन, लग्नीला जायचं तेही लाईन. म्हणजे मुंबईच्या माणसाला लाईनची शिस्त आहे. रेल्वेचं बसचं तिकीट काढताना बसमध्ये चढ. आता हे मुंबईचे नव्हतेच लोक सगळे महाराष्ट्रात आलेले इकडून तिकडून सगळे अगदी गोंधळच बोलले. म्हणजे ते सांगतात बाबा गोंधळ हे काय काय कशाचे आपल्या माणसांच्या सवयीप्रमाणे म्हणजे गोंधळ तेवढा गोंधळ करतात. ही आपली ओळख आहे. मी थोडासा संक्षिप्त पाहुण्याच्याबद्दल बोललो, आपल्या उपासकांच्या आणि या आपल्या पुरस्काराचा खुलासा अगोदरच करावा. सगळ्यांचे उच्च हार सत्कार आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याकडे जे पाहुणे आहेत त्यांचा थोडा आधी सन्मान करूया आणि मग मनोगत होईल थोडं पाहुण्यांचं. त्यानंतर भरतेजींना जे विशेष जे उत्साह दिले ते घेऊ आणि विद्यार्थ्यांचं बक्षीस. आता एक विद्यार्थी म्हणाला वेळ खूप होईल, मागच्यासारखं मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना लाईन उभं करू आणि एकदाच आपण प्रमाणपत्र बक्षीस तो वेळ जाणार नाही. म्हणजे एक म्हणल्यावर खूप वेळ आहे. फक्त 3 विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक त्यांना मात्र आपण जे पैशाच्या रूपाने द्यायचं ते बोलावून देऊ. तेव्हा
1 ते 3 आणि दुसरे त्या परीक्षेमध्ये जे मेरिटमध्ये आले ते 10-12 आहे, त्यांना एक वेगळं बक्षीस आपण ग्रंथ प्रमाणपत्र आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान, त्यांना जरा भविष्यामध्ये आणखी अभ्यास करण्याची ताकद यावी, आणखी जोश यावा आणि आपण अभ्यास केला परीक्षेत गुणानुक्रमे मेरिट आलं तर समाजामध्ये आपल्याला दखल घेतल्या जाते हे थोडंसं जाणीव त्यांच्यामध्ये व्हावी एवढ्यासाठी छोटासा आपला हा उपक्रम आहे. गुरुजींना सूचना आहे की त्यांनी आलेल्या प्रमुख अतिथींचं आधी स्वागत केलं. मग आजही आपण पत्रकार डिक्लेअर केलं नव्हतं, काय ते डोळ्यांचं शिबिर नांदेडवरून टीम आली. आज 86 पेशंट त्यांचे डोळे तपासून त्यांना औषधोपचार चष्म्याची सोय केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे पेशंट सकाळपासून आपलं नेत्र तपासणी शिबिर सुरू होतं. रक्तदान शिबिर तर मला वाटतं वर्षातून 2-3 आपल्याकडे होतं, परिषदेला होतं, मध्ये होतं, शाळेत हेही आपण राबवतो. बघा आपण रथ केला, रथ घेतला, त्याशिवाय ते काय ठेवायचे डिब्रेजर ते 2-3 ठिकाणी गेलं. परवा ते मराठा समाजाच्या लोकांनी घेऊन गेले ते ठेवायसाठी. म्हणजे तुमची तर आता इथे गाठ सोय होत लागली, पण वड्याची जी गाठ सोय करण्याची आपण ती व्यवस्था आपल्या बिहारामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामधून झालेली आहे. मग आपली धम्मपरिषद असो, अभ्यासिका असो, हे सर्व उपक्रम बिहारात आपण अनेक वर्षापासून आणि सगळ्यात आपल्या पूर्णेचा प्लस पॉईंट नोंद होत असेल तर बाबासाहेबांचे धर्मगुरू चंद्रमणी महाराज जर पूर्णेला आलेले आहेत, हा इतिहास त्याच्यामध्ये प्लस झालेला आहे, नोंदणीकृत झालेला आहे एक प्रकारे. आणि हा फार ऐतिहासिक ठेवा आहे. आणि जगातले बंदेजी पाहुणे दरवर्षी आपल्या परिषदेला सातत्याने मला वाटतं स्मरणिका दुसऱ्या कुठल्याही परिषदेत निघत नसेल. आपल्याकडे दरवर्षी न चुकता आपली जे काही छोटी मोठी स्मरणिका फोटो जे काय असेल आपण ते करतो. तेवढ्या स्मरणिका ते आम्हाला ते प्रपोजल नाव माहिती आहे ना, ते प्रपोजल दाखल करायला गुरुजी आम्हाला गाडीच द्यायला डेपो भरून ते बी हैराण झाले. एवढं म्हणजे कधी वाचावं म्हणजे कधी वाचायचं ते बघा कसं ठरवायचं. तुमची स्कूटी कमिटी आहे ते ठरवेल म्हणजे ते पावरच हैराण झाले. एवढं म्हणजे कधी पाहू आम्ही. त्याच्यावरूनच त्यांना त्याचा अंदाज आला किंवा हे काम याला फार पाहण्याचं मेरिट पाहण्याची गरज नाही हे त्यांनी अभ्यासलं. आणि अशा पद्धतीनं हा सन्मान आपल्या बिहाराला पूर्णेला सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे आपण आता याची जबाबदारी आपली वाढलेली आहे. पूर्णेच्या उपासकाची बिहाराची अधिक सेवाभावी उपक्रम आपल्याला कसे राबवता येतील त्याबद्दल आपण सतर्क राहावं, सावध राहावं. जेवढं काही सेवा आपल्याला करता येईल सेवा देण्यामुळेच माणसाला काहीतरी लाभ होतो आणि मानसिक समाधान मिळतं. म्हणून आजच्या या पुरस्काराचा परिचय आणि थोडासा पाहुण्यांचा परिचय आपल्यासमोर मांडला. धन्यवाद. पूज्य भदंत डॉक्टर गुप्तजी महास्तरे यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये आणि जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं कार्य त्यांचा परिचय दिलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि पूर्णा शहरामधील प्रथित यश विद्यालय असलेलं अभिनव विद्याविहार प्रशालेचे मुख्याध्यापक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सत्यनारायण रणवीर सर यांचं या ठिकाणी आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्यानं हेतूने स्वागत करणार आहोत. त्यांना विनम्र सूचना आहे आपण समोर यावं, आपल्याला स्वीकार करावा. तर ज्येष्ठ धर्मोपासक आदरणीय दिलीपजी गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे, धर्मोपासक ज्ञानोबाजी जोंधळे, त्यानंतर आदरणीय विजय जोंधळे या मान्यवरांना विनम्र विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनारायण रणवीर सर यांचं आपण स्वागत करावं. शाळा पुष्पहार
येऊन त्यांचं विहार समितीच्या वतीनं यथोचित अशा प्रकारचं स्वागत होत आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये प्रदीप लाईव्ह व्हायला नाही, सगळे लोक पाहिजे. तर यानंतर मंत्रीजींनी ज्यांचा परिचय करून दिलेला आहे, एक आपल्या समाजामध्ये चांगले अधिकारी आदरणीय करण गायकवाड, मुख्य स्वच्छता अधिकारी वर्गे महानगरपालिका परभणी यांचं स्वागत करण्यासाठी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आदरणीय प्रकाशजी कांबळे, ज्येष्ठ धर्मोपासक इझेड कांबळे, त्यानंतर आदरणीय गौतम भोळे यांना विनम्र सूचना आहे की आपण स्वागत करण्यासाठी समोर यावं. प्राचार्य डॉक्टर किशोर डोंगरे GM जल्हारे यांनी स्वागतासाठी सहभागी व्हावं. टाळ्यांच्या गजरामध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी वर्ग अशा पद्धतीने त्यांचं एक फोटोनोंदी झालेली आहे. आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची बाब आहे. यानंतर अंबेजोगाई येथील ज्येष्ठ धम्मोपासक सार्वजनिक बांधकाम विभागामधून अधिकारी म्हणून निवृत्त झाले आणि धम्म कार्यामध्ये ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं, आदरणीय राजेंद्रजी घोडके साहेब यांनाही विनंती आहे आपण समोर यावं, आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. तर विहाराला समर्पित सेवा देणारे आदरणीय साहेबरावजी सोनवणे, त्यानंतर नगरपालिकेचे गटनेते माजी उपनगराध्यक्ष आदरणीय उत्तमभाई बंधारे, त्यानंतर नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, त्याचप्रमाणे ज्येष्ठ धर्मोपासक अमृतराव मोरे यांना विनंती आहे की आपण आदरणीय घोडके साहेबांचं स्वागत करण्यासाठी समोर यावं. श्याम पुष्पहार त्यांचा विहार समितीच्या वतीनं यानंतर महाबोधी न्यूज चॅनल कसं असतंय आपण तर एक चांगलं मीडियाचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी करणारे छोटीशी मूर्ती आहे, गटपट करतात लोकांमध्ये. पूर्णेमध्ये त्यांचा मंत्रालयात सत्कार होत आहे हो, आणि तिथे जी कामगार संघटना आहे काय
अधिकारी वर्गाची मंत्रालयामध्ये या अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबईमध्ये शासकीय निमशासकीय त्याचे प्रसिद्धी प्रमुख आहे, तेव्हा त्यांचा सत्कार झाला पाहिजे. ते सत्कार त्यांनी न घेणं या सगळ्या सभागृहाचं आव्हान आहे, तेव्हा त्यांनी सभागृहात घेतलं पाहिजे. तर प्रदीप ननवरे महाबोधी न्यूज चॅनल यांचं जे कार्य आहे आपल्या सर्वांना प्रसिद्ध आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये असेल, त्यानंतर धर्म कार्यामध्ये असेल तर अग्रेसर असतात. त्यांचं स्वागत करण्यासाठी ज्येष्ठ धर्मोपासक भारत धोंडरे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, आदर्श शिक्षक ज्येष्ठ धर्मोपासक किशोर ढाकरगे यांना विनम्र सूचना आहे, आपण समोर यावं. प्रदीप ननवरे यांचं शाल पुष्पहार देऊन त्यांच्या कार्याबद्दल विहार समितीच्या वतीनं यथोचित अशा प्रकारे स्वागत करावं. तर सर्वांना एक विनम्र सूचना आहे. आपण विहारामध्ये पूज्य भदंत डॉक्टर गुप्तजी मास्तवे हे ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा सन्मानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तर सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळ यांच्या वतीनं पूज्य भदंत डॉक्टर गुप्तजी मास्तवे यांचा नागरी सत्कार करण्याचं संयोजन समितीने ठरवलेलं आहे. दिनांक 19 जून 2025 रोजी या सत्कार समारंभाचं आयोजन नगरपालिका सभागृह पूर्ण या ठिकाणी केलेलं आहे. तर आपण या सत्कार समारंभाला उपस्थित राहायचं आहे. अशा प्रकारचे एक वेळ किती वाजता? वेळ किती सांग? 12 सर 12 वाजता दुपारी. तर दुपारी 12 वाजता आणि या ठिकाणी नगरपालिकेचा सभागृह आहे, परंतु हा जो कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये होणार आहे. आणि पावसाचे दिवस आहेत, तसं काही वातावरण निर्माण झाल्यानंतर आपण त्या सभागृहामध्ये कार्यक्रम करत नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. या कार्यक्रमाला सुद्धा आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे. तर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय श्यामरावजी जोगण, पूज्य भदंत डॉक्टर गुप्तजी मास्तवे, तर या ठिकाणी इतरही अतिथी आलेले आहेत. आदरणीय जगन सरोदे आंबेजोगाई या ठिकाणी आलेले आहेत. जगन सरोदे यांचे धर्मकार्यामध्ये मोठे योगदान आहे. आदरणीय वारा काळेपूरजी, जी रणवीर साहेब, अतुल गवळी या सर्वांना विनंती आहे आदरणीय जगन सरोदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी आपण समोर या. आदरणीय वारा काळेपूरजी,
टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. यानंतर आदरणीय भीमप्रकाश गायकवाड आपल्याला सर्वांना सुपरिचित आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आणि आता नालंदा विपश्यना केंद्राचे अनुभवी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. तर त्यांचंही या प्रसंगी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण समोर यावं, स्वागताचा स्वीकार करावा. ज्येष्ठ धर्मोपासक विश्वनाथ जोळी, आदरणीय शामरावजी दुग्धन, त्यानंतर बुधाचार्य त्रमक गोविंद कांबळे, त्यानंतर ज्येष्ठ धर्मोपासक श्रावण हेगडे या मान्यवरांना विनंती आहे आदरणीय भीमप्रकाश गायकवाड यांचं स्वागत करण्यासाठी आपण समोर यावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. अशा पद्धतीनं विहार समितीच्या वतीनं त्याचं स्वागत झालेलं आहे. यानंतर अंबेजोगाई येथून प्रमुख अतिथी आलेले आहेत आदरणीय नागेश धुंधळे. त्यांनाही विनम्र सूचना आहे आपण समोर यावं. विहार समितीच्या वतीनं आपला इथून जे स्वागत करण्यात येणार आहे, सत्कार करण्यात येत आहे, तो आपण स्वीकारावा. ज्येष्ठ धर्मोपासक पांडुरंग निर्मले, विहाराला सेवा देणारे राजू धुंधळे, मदंत उपाली वाचनालयाचे ग्रंथपाल राम हरेराव यांना विनम्र सूचना आहे आदरणीय नागेश धुंधळे यांचं स्वागत करण्यासाठी आपण समोर यावं. राम नाही का? तर आदरणीय नागेशजी धोंधळे एक प्रथितयश लेखक आहेत. अमेझॉनमध्ये एक बेस्ट सेलिंग ऑथर म्हणून त्यांची गणना होते आणि अशा पद्धतीनं ते लीडरशिप ट्रेनर एक्सपर्ट सुद्धा आहेत. एक जागतिक स्तरावर काम करणारं एक मोठं व्यक्तिमत्व नागेश धोंधळे आहेत आणि विशेषतः बुद्ध धर्माच्या प्रती एक श्रद्धा असलेलं ते व्यक्तिमत्व आहे. तर आता नाव घेतलेल्या आदरणीय शामरावजी जोगदान यांना विनम्र सूचना आहे की पूज्य भदंत डॉक्टर गोविंदजी मास्तवे त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण समोर यावं. त्यानंतर आदरणीय आनंदजी गायकवाड आपणही स्वागत करण्यासाठी समोर यावं. सपत्नीक ते स्वागत करत आहेत. त्यानंतर प्रियंका नागेंद्र गोबाडे यांनी सुद्धा पूज्य भदंत डॉक्टर गोविंदजी मास्तवे त्यांचं स्वागत करण्यासाठी समोर यावं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आदरणीय प्रकाशजी कांबळे यांचे सुपुत्र. तर क्रमाक्रमाने यायचंय. चला 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 दादा इकडे लक्ष द्या. काढालो ओके.
त्यानंतर प्रियंका नागेंद्र गुबाडे हे या ठिकाणी स्वागत करत आहे. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय खंदारे साहेब यांच्या सहचार्य गयाताई खंदारे यांनाही विनम्र सूचना आहे आपण स्वागत करण्यासाठी समोर यावं. आदरणीय कुटुंबया खंदारे प्रवीण कलकुटे हे या ठिकाणी स्वागत करत आहे. दादाराव पाटील काही करू नका, प्रत्येकाची टप्प्याटप्प्यानं नावं येत आहेत त्या पद्धतीने आपण स्वागत घेऊया. ओके. काय ना दादा इकडे लक्ष द्या. यानंतर बाहेर गावून आलेले जे पाहुणे आहेत वदंत डॉक्टर गुप्तजी महादेव यांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. आदरणीय जगन सरोदे साहेब नागेश डोंगरे यांनी स्वागत करण्यासाठी समोर यावं. तक्षशिला बौद्ध धर्म प्रशिक्षण प्रतिष्ठान चांदापूर परळी पूज्य वदंत डॉक्टर गुप्तजी महादेव यांचं स्वागत करणार आहेत. राजेंद्र गुडके नागेश डोंगरे जगन सरोदे हे त्यांचं स्वागत करत आहेत. उद्योजक डॉक्टर पुढे हे सुद्धा पूज्य वदंत डॉक्टर गुप्तजी महादेव यांचं स्वागत करणार आहे. ओके. विपश्यना केंद्र नालंदा विपश्यना केंद्र रविराज पार्क यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वागत होत आहे. ॲडव्होकेट बाबूर हे सुद्धा स्वागत करत आहे. भारत जोंधळे यांच्या वतीने सुद्धा पूज्य वदंत डॉक्टर गुप्तजी महादेव यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर साहेबराव सोनवणे दमानंद खंदारे हे स्वागत करत आहेत. सुरवाडी येथील प्रतीक्षा वाटोळे प्राची वाटोळे याही स्वागत करत आहेत. त्यांना सूचना आहे आपण समोर येऊन स्वागताच्या प्रतीक्षा यादीमध्ये आपण समोर येऊन इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. फक्त थांबा. हात नाही लावला तरी एक दोघं लावा फक्त हात. बस. ओके ओके. तर आपल्या बुद्धविहारामध्ये स्पोकन इंग्लिशचे क्लास चालतात. त्या क्लासच्या वतीनं या विद्यार्थिनी पूज्य वदंत डॉक्टर गुप्तजी महादेव यांचं स्वागत करत आहे. इकडे लक्ष द्या. इथे अरे तुम्ही बघ घोळ होते रे. शांत बसता. फोटो काढून टाक. तुझा सुरक्षित.
जा तिकडं इकडे तिकडं बघतात रे द्यायचं नाही कोणाला काढलोत ना आपण इथं जा बसतो शांत बस बुद्ध विहार अरे मी देतोय रे जा उगा ते फोटो खराब येतात अर्धे इकडे बघतात अर्धे इकडे बघतात जा बस शांत बस सूचना आहे तुझे मदतदार डॉक्टर मुकेजी महास्कर यांचं स्वागत करावं. ओके बस सुरत बस सुरेशजी मगरे, विजयराव मगाटे, दिलीपजी गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी स्वागत करत आहेत. अरे मुलाचं राहिले लाख मुलं बसले. इकडे लक्ष द्या. ओके चरण स्वागत करण्यासाठी समोर ये. एक पाहुण्यांचं